नमस्कार. आज थोडासा घसा खराब आहे, त्यामुळं जेवढं शक्य आहे तेवढंच बोलू शकतोय. खंड पडला नाही पाहिजे म्हणून आपल्याशी बोलायला आलेलो आहे. अगदीच मोठा संसर्ग झालाय, त्यामुळे मधूनच खोकला येऊ शकतो. बोलतानाही आवाज बदलल्यासारखा तुम्हाला जाणवेल. कदाचित बोलणं नाहीच झालं तर पुढचे भाग 1-2 दिवस विश्रांती घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपण काल एक विषय अर्धवट सोडला होता आणि पुन्हा बोलू असं सांगितलं होतं. त्या विषयाला पूर्ण करणं आवश्यक आहे. काय संकल्पाची भ्रामकता काय आहे या विषयावर आपण बोललो होतो. म्हणजे मुळात पूजा करताना असा संकल्प करायचा आणि त्या संकल्पात असं म्हणायचं की हे देवा, तू मला धन दे, धान्य दे, मुलाबाळांना सुखी ठेव, आरोग्य दे, मिळालेलं धनधान्य सुरक्षित राहू दे. पिढ्यानपिढ्यापर्यंत एखादी पूजा करून, एखादा विधी करून काहीतरी देवाला मागायचं, त्याला प्रसन्न करून घ्यायचं आणि आपलं समाधान करून घ्यायचं, असं सगळं आपल्या संकल्पात असतं. मग ब्राह्मणही आपल्या घरी येऊन अशा स्वरूपाचे संकल्प सांगतात. या संकल्पाचे मंत्र सुद्धा बदलतात. म्हणजे आता नव्याने गाडी घेतली तर चतुष्चक्रीय स्वयंप्रेरिका पूजनम करिष्ये, अगदी ते नीट चालावं म्हणून. कुणी द्विचक्रीय म्हणतं, काय म्हणजे अगदी नव्या मंत्रांच्या मध्ये बदल होत आपण ते मांडत राहतो. असं खरंच देव या सुखाच्या साठीच भजायचा असतो का? या सुखाच्या साठीच पुजायचा असतो का? समजा नाही केलं तर देव हे सुख देणं बंद करणार आहे का? एक लक्षात घ्या, देवानं निर्माण केलेली ही सृष्टी, देवानं निर्माण केलेला हा सूर्य, ही हवा, हे ऑक्सिजन, हे सगळं सगळ्यांच्यासाठी त्यानं उपलब्ध करून दिलंय. देव म्हणजे दानव नव्हे, अजिबात दानव नव्हे. दानवांना दिलेल्याच्या बदल्यात काही मिळालं नाही तर ते रुष्ट होऊ शकतात. ज्याची लेकरं आहेत, म्हणजे आईला तिनं केलेल्या प्रेमाच्या बदल्यात प्रेम द्यावं लागतं असं नाही. म्हणून आईच्या प्रेमासाठीचा वात्सल्य हा वेगळा शब्द आलाय. लेकरू नीट आपल्याकडं बघतं की नाही, नीट प्रेम करतं की नाही याचा विचार न करता आपल्या लेकरावर आई प्रेम करत असते. म्हणून ती आई असते. दाई नोकरीला ठेवलेली असते. ती पगार मिळाला तर लेकरावर प्रेम करते. म्हणजे तिला त्या प्रेमाच्या बदल्यात 4 पैसे मिळावे असा अपेक्षा असते. आईला अशी अपेक्षा नसते. देव जसा दानव नव्हे ना, तसा देव दाई नव्हे. देव आई आहे. म्हणून तर विठ्ठलाला माऊली म्हणतात. तो या अशा किरकोळ अपेक्षा, पूजांच्या अपेक्षा तुमच्याकडून कधीच करणार नाही. पूजा केलीच पाहिजे. पूजा केलीच पाहिजे. आई वडिलांचा सांभाळ जसा केला पाहिजे ना, तशी देवाचीही पूजा नक्की केली पाहिजे. पण ती करायची म्हणून देवाकडून काहीतरी अपेक्षित ठेवायचं असं अजिबात नाहीये. मी तुम्हाला म्हटलं होतं की पूजा झाल्यावरती आपण काय काय करतो ते तपासलं तर या संकल्पाची भ्रामकता लक्षात येईल आणि त्यासोबत पूजा, देवाची आराधना यातलं किती व्यापक रूप आहे हे आपल्या लक्षात येईल. म्हणजे बघा, पूजा संपल्यानंतर आपण आरती म्हणतो. एका तरी आरतीमध्ये, मला एका तरी, ज्या आधुनिक काळात लिहिल्या गेलेल्या आहेत, म्हणजे पुरातन काळात नाहीत, अगदीच काही संतांनी, पंडिती, कवींनी या आरत्या लिहिलेल्या आहेत. एका तरी आरतीत देवाच्याकडून सुखाच्या अपेक्षा केल्या गेलेल्या आहेत का? म्हणजे काही 100 वर्षापूर्वी ज्या आरत्या लिहिल्या गेल्या त्यात तरी किमान सुखाची अपेक्षा केली गेली आहे का? म्हणजे पूजा झाल्यावर म्हणायची. अगदी समर्थ रामदासांनी लिहिलेली गणपतीची आरती, ती समर्थ रामदासांनी लिहिली आहे हे आरती म्हणणाऱ्या कित्येकांना कित्येक वर्षापासून माहित नाही. दास रामाचा वाटपा हे सदना, कारण ज्यांना सदना हे म्हणायची सवय नाहीये, सजना हे म्हणायची सवय आहे, त्यांना कसं करणार? तर त्या रामदासांनी लिहिलेली ही आरती, त्यात सुद्धा कुठेच तुम्हाला देवाकडून काही अपेक्षा केली दिसेल का? अगदी पहिल्याच वाक्यात सांगितलंय, जे आपण तोडून तोडून म्हणतो, सुख करता, दुःख हरता, वारता विघ्नाची, पहिलं वाक्य, नुरवी, पुरवी, प्रेम, कृपा जयाची. आता वार्ता विघ्नाची नुरवी असं येते,
कोणत्याही विघ्नाची वार्ता शिल्लक ठेवत नाही आणि प्रेम कृपा पुरवतं. गजानन कसा आहे, गणपती कसा आहे, तसा आहे तो. कुठेही काही मागितलं नाहीये, उलट त्याचं अधिक कौतुक करण्याचा प्रयत्न केलाय, अधिक रूपाचं वर्णन करण्याचा प्रयत्न केलाय. अगदी महालक्ष्मीची आरती सुद्धा बघा. जय जय नदीपती प्रियतनये, भवानी महालक्ष्मी माये, करुणा लये मोक्षदानी. तिच्या गुणांचं, तिच्या रूपाचं प्रचंड कौतुक आहे. अगदी विठ्ठलाच्या आरती तसंच आहे. युगे 28 विटेवरी उभा, वामांगी रुक्माई दिसती शोभा, पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा. म्हणजे विठ्ठला मला काही दे असं नाहीये, तू काय आहेस, अरे तू किती सुंदर दिसतोयस, त्याच रूपाची तर मी माझ्या डोळ्यांची वात करून डोळ्यांची आरती करतोय, त्या वातेने आरती करतोय. काय मागितलंय? देवा पैसे दे रे, देवा सुख दे रे, देवा हे दे रे, देवा ते दे रे, काय मागितलंय? या आरत्यांच्या नंतर सुद्धा आपण कापूर आरती म्हणतो. जरा ती पण कधी ऐकली? कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्र हारम. हे गाणं प्रसिद्ध झालं. पण या आरतीत तरी आम्ही काही मागतोय का देवाला प्रसन्न करण्यासाठी? अजून काहीतरी कर्पूर गौरम, कर्पुरासारखा गौरवर्ण असलेल्या देवा, कर्पूर गौरम करुणावतारम. हे करुणावतारा, मी तुझी अर्चना करतो आहे, तुझी पूजा करतो आहे. माझा देहच, माझ्या देहाचीच कापूर आरती करावी, हे तुझं रूप आहे खरं तर. इथे कुठे काही मागतोय का आपण? जे पूर्वी वर्णन केलं त्याप्रमाणे अजिबात नाही. अहो पुढे पुढे तर असं आहे की मंत्रहीनम क्रियाहीनम भक्तिहीनम सुरेश्वर यत्पूजितम मया देवम परिपूर्णम दस्तु. देवा मी मंत्रहीन आहे, क्रियाहीन आहे, भक्तिहीन आहे, नाही रे जमत मला, माझी एवढी क्षमताच नाही आहे, पण तरीही तू ती परिपूर्ण समजून घे. ह्याच्या पुढे आहे आवाहनं न जानामी, न जानामी तवर्चनम पूजांचैव न जानामी क्षम्यताम परमेश्वर. देवा मी तुझी पूजा माहित नाही मला कशी करायची, काय करायचं ते माहित नाही, तेव्हा मला तू माफ कर, खरंच माफ कर, कारण मला जमत नाही. अगदी किंचित दोष राहिले तर विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे नमः असा 11 वेळेला मंत्रांचा जप, विष्णवे नमःचा जप करावा, म्हणजे ते दोष सुद्धा दूर होतात. कुठेतरी मागितलंय काही? काहीच नाही. काहीही मागायचं नाहीये, काहीही मागायचं नाहीये. स्वतःसाठी तर नाहीच नाही. मी आधीच सांगितलं, तो काही दानव नाही आहे, तो काही दाई नाही आहे की देवा हे घे आणि दे दे, 4 रुपये घे, मी मस्त 501 रुपयाची पूजा केली आहे देवा. अभिषेकाला उंची दूध आणलं होतं, म्हणजे अगदी नगर जिल्ह्यातून थोरातांचं दूध आणलं होतं, मग ते तिकडचं कुठलं तरी पराग डेअरीचं भेसळीचं असतं म्हणे, ते नाही आणलं, थोरातांचं आणलं, पण चांगलं आणलंय देवा. तूप सुद्धा मी ते भेसळीवाल्याचं नाही आणलं, दुसरं आणलंय. असं करून असतं का? नाही ना, असं नसतं कधी. भेसळीचं नसतं कधी. त्याला मागा लागत पण नाही. त्याला उंची दक्षिणा किती ठेवली आणि पैसे किती दिले यावर त्याचं नाही ठरत कृपा. आणि सगळ्यात मोठा विषय पुन्हा आहे अजून मित्र, मोठा अजून विषय पुढे. तुम्ही किती मंत्रपुष्पांजली ऐकली आहे? मंत्रपुष्पांजलीत काय आहे? ही मंत्रपुष्पांजली एकदा नक्की वाचा, ऐका आणि अर्थासहित ऐका, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तुम्हाला याची कल्पना आहे? माऊलींनी जेव्हा सगळं ज्ञान जगाला सांगितलं, सगळं ज्ञान जगाला सांगितलं, माऊलींनी सांगितलं की हे देवा आता मी जगाच्या कल्याणासाठीच्या सगळ्या ज्ञानाची निर्मिती केली आहे, सगळ्या ज्ञानाची निर्मिती केली आहे. म्हणजे अगदी ज्ञानेश्वरी लिहून झाली आहे, सगळं लिहून झालंय, माझा आता वाग्यज्ञ पूर्ण झालाय देवा, माझा वाग्यज्ञ पूर्ण झालाय. तुझी जी सेवा माझ्या वैखरीनं करायची होती ती मी केली आहे, आणि आता तू प्रसन्न झालायस माझ्यावरती, तर एक दान मागतोय. इथे माऊली मागताय, इथे माऊली मागताय. आणि ते दान पसाय दान आहे. माऊलींना माऊली का म्हणतात ते पसाय दानात तुमच्या लक्षात येईल. माऊलीला माऊली का म्हणावं? एखादी आई जेव्हा आपल्या लेकरांच्या चांगलं हो याचा विचार करत असते, तेव्हा तिला सगळ्यात पहिल्यांदा आपल्या नाठाळ लेकराची आठवण येते, आगाव लेकराची आठवण येते. ती म्हणते त्याचं जरा बरं आहे, हेच जरा वांड आहे, त्याचीच काळजी करायला हवी, त्यासाठीच काहीतरी करायला हवं, म्हणून आई आई असते. माऊली जेव्हा सगळा वाग्विलास पूर्ण करतात, वाग्यज्ञ पूर्ण करतात,
आणि मग देवाच्या समोर बसतात आणि म्हणतात, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. देवा मला आता हे पसाय दान दे, प्रसाद दान दे. आणि मग सुरुवात करतात माऊली, जे खळांची व्यंकटी सांडव, दुष्टांचा दुष्टपणा निघून जाव, तया सत्कर्मी रती वाढव, त्यांची सत्कर्मात रुची वाढव, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. मागायचं काय आहे तर हे मागायचं आहे. देवा मला धन दे, धान्य दे, मिळालेलं सुरक्षित राहू दे, हे नाही आहे. आणि म्हणूनच हिंदू संस्कृती खूप ग्रेट आहे. ती देश, देव आणि धर्म यासाठी बनलेली आहे. देव, देश आणि धर्म यासाठी बनलेली आहे. पुढच्या भागात ती देशासाठी कशी बनली आहे हे पूजेनंतर करायच्या विधीतूनच मी तुम्हाला सांगणार आहे. थोडंसं पुढे पुढे आपण जात राहू, एकदाच सगळं सांगणं शक्य होणार नाहीये. ती देव, देश आणि धर्मासाठी कशी बनलेली आहे हे पुढच्या वेळेला सांगणार आहे. तोपर्यंत मंत्रपुष्पांजली नक्की वाचून घ्या, एवढीच विनंती. नमस्कार.